काम करा नाहीतर आंदोलनाला सामोरे जा, शिवसेनेचा इशारा. महापालिकेची धावपळ, महेश चोरगे यांचा थेट इशारा. 30 मिनिटात कचरा हटला, प्रशासनाला धावपळ. घणसोलीत कचऱ्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त करत शिवसेना उपशहर प्रमुख महेश चोरगे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. नवी मुंबई महानगरपालिका एफ विभागातील घनकचरा विभागाकडून होत नसलेल्या साफसफाई विरोधात निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे निवेदन दिल्यानंतर अवघ्या 30 मिनिटात महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि साफसफाई सुरू करण्यात आली. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असा कडक इशारा महेश चोरगे यांनी दिला असून भविष्यातही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. शिवसेना उपशहर प्रमुख महेश चोरगे, प्रेमनाथ चव्हाण, युवासेना शहर अधिकारी महेंद्र कासुर्डे, काकासाहेब येळवे व इतर शिवसैनिक उपस्थित होते. पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवी मुंबई महानगरपालिका घणसोली एफ वार्ड विभागाच्या या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत. ॲक्च्युली या ठिकाणी एक निवेदन देण्यात आलेलं आहे, पत्र देण्यात आलेलं आहे. शिवसेना शिंदे गटातर्फे या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. कचऱ्याच्या संदर्भात जे आपण म्हणतो की अनेक ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका हे स्वच्छ आणि सुंदर महानगरपालिका आपण म्हणतो, परंतु कचऱ्याच्या विषयी या ठिकाणी तक्रार म्हणजे निवेदन देण्यात आलेलं आहे. आपल्या बरोबर शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, चव्हाण सर आपल्या बरोबर आहेत. काय सांगणार आहात तुम्ही? आता जो निवेदन तुम्ही दिलेला आहात, काय विषय होता, काय सांगणार आहात? सर, आम्ही आज वारंवार घणसोली वार्ड अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार वगैरे करतोय, पण काही ठिकाणी घणसोली गावामध्ये असतील, सेक्टरमध्ये असतील, नागरिकांच्या आरोग्याचा विषय या ठिकाणी धोक्यात आहे. नागरिक लोकांचं समस्या जर बघता, आज रस्त्यावर कचरा पडलेला आहे, शिवरेज लाईन रस्त्यावरती पाणी पूर्ण घाण जात आहे आणि काही ठिकाणी बघितलं तर कचरा उचलायला कोणीच येत नाही. त्याच्यासाठी आम्ही वारंवार अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करतोय. परत एकदा आज आम्ही त्यांना सांगण्यासाठी आलो की बाबा, तुम्ही जर असंच हे पुढे ढकलत गेला आणि आम्ही असं येत राहिलो तर ह्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही. त्याच्यानंतर जर आमच्या ह्या पत्राची दखल जर घेतली नाही तर आम्ही शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आम्ही आक्रमक पवित्रा घेणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही आज उपशहर प्रमुख महेश चोरगे यांच्या नेतृत्वात हे पत्र दिलेलं आहे. सोबत आमच्या युवासेना महेंद्र कासुर्डे आहेत आणि आम्ही इतर पदाधिकारी येऊन सध्या आता आम्ही प्राथमिक त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. त्यांचे काही निरीक्षक आहेत जे पाहणी करायला येतात, त्यांना ही जागा करण्याचं अत्यंत गरज होती. ते निरीक्षक फक्त येतात, बघतात आणि इथं वरती अधिकाऱ्यांच्या पर्यंत काय रिपोर्ट देतात तर त्यांनाच माहीत पडतं, परंतु कृती शून्य. आता तुम्ही बघा, मी आता ते फोटो वगैरे पाठवलेले आहेत, एकदम ढिगाऱ्याचे ढिगारे लागलेत कचऱ्याचे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतोय. आता याची दखलच कोण घेणार नसेल तर मग ह्या अधिकारी वर्गांचा आम्हाला म्हणजे त्याचा फायदा काय? तुम्ही आता आरोप करताना नवी मुंबई महानगरपालिका अनेक वेळा अवॉर्ड घेतलेला आहे, सुंदर आणि स्वच्छ नवी मुंबई म्हटलं जातं, मग तुम्ही कसं काय सगळं? 100% सुंदर आणि स्वच्छ नवी मुंबई ठेवण्याकरताच हे आम्ही पाऊल उचलत आहोत आणि मुंबई अजून कशी सुंदर आणि अजून कशी स्वच्छ करता येईल याच्यासाठी आम्ही त्यांना हे पत्रव्यवहार करतोय. आपल्याला अजून जास्त उलट आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की आपल्या पूर्ण आशिया खंडामध्ये सर्वात सुंदर शहर आणि सर्वात सुंदर नवी मुंबई बनवण्यासाठी आमचंही कुठंतरी योगदान आणि आमचंही कुठेतरी हातभार राहावं म्हणून आम्ही ह्या सगळे पत्रव्यवहार करतोय. परंतु जर याची दखल घेतली नाही गेली तर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेनेच्या वतीनं आम्ही भविष्यात एक मोठं आंदोलन उभं करू. एवढं सध्या आम्ही सांगण्यासाठी विभागाधिकाऱ्यांची भेट घेतली. काय सांगण्यात आलं तुम्हाला विभागाधिकाऱ्यांना? विभागाधिकाऱ्यांनी सध्या आता आम्हाला सांगितलेलं की आमचे निरीक्षक जे आहेत त्यांना आम्ही पाठवू, घटनास्थळी जाऊन ते बघतील आणि 1 दिवसामध्ये आम्ही ते उद्या ते कचऱ्याचे ढिगारे वगैरे तिथे काय पर्याय योजना आपल्याला करता येईल त्यांनी सध्या आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्ही 1-2 दिवस त्यांची वाट बघू आणि त्याच्यानंतर सध्या आम्हाला म्हणजे त्यांच्या उत्तराला सध्या आम्ही समाधानी आहे, परंतु ते कृतीमध्ये दिसलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. जर आमच्या त्या विनंतीला त्यांनी जर समजा असंच केराच्या टोपलीमध्ये जर हे घेतलं तर मग आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना अधिकारी असतील, संबंधित कोण वार्ड ऑफिसर वगैरे असेल सर्वांना आम्ही आमच्या पद्धतीने मोठं आंदोलन करण्याची आम्ही तयारी करणार आहोत. खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिकेला एक जागा करण्यासाठी म्हणून
तिथे अनेक ठिकाणी जे कचऱ्याचा ढिगारा त्यांनी सांगण्यात येत आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी दिलेला आहे. सध्या तरी त्यांनी जे समाधानकारक वॉर्ड ऑफिसर जे आहेत वसंत मुंडारेस यांच्याकडून त्यांना पॉझिटिव्ह असा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे. पुढे जाऊन जर का या पद्धतीनं पुन्हा अशाच पद्धतीने जर घनकचरा रस्त्यावरती दिसलं तर ते तीव्रपणे जे रस्त्यावरती उतरण्याचा त्यांनी देखील या ठिकाणी इशारा दिलेला आहे. कॅमेरामॅन किरण वाटेसह पात्रा गर्जना महाराष्ट्राच्या आवाज इथे सांगतो तुर्तास धन्यवाद.